संगमनेर शहरातील वाढत्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय। संगमनेर शहरातून देवगडकडे एका 4 चाकी देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने प्रवरा नदीवरील पुलाजवळ सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलं। गणेश धामणे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 19,000 रुपये किमतीची देशी दारू तसेच एक 4 चाकी असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। तसेच सदर माल हा उमेश सूर्यवंशी यांच्याकडून आणला असल्याची कबुलीही दिली। पुढील कारवाईसाठी त्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करतात। सदरची कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डिले यांच्या पथकाने केली। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।